सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मणक्याच्या रुग्णांसाठी गुड न्यूज आहे। अत्यंत महागडी आणि खर्चिक असलेल्या मणक्याच्या ऑपरेशनसाठी आता कोल्हापूर, गोवा, पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी जायची गरज नसून सर्व प्रकारच्या मणक्यांची ऑपरेशन्स आता आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार आहेत आणि ती सुद्धा अगदी मोफत। गेली 25 वर्ष महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभरात मोफत मेडिकल चेकअप आणि मोफत स्पाइन सर्जरी करणाऱ्या दी स्पाइन फाउंडेशनच्या वतीने सर्व प्रकारच्या मणक्याची ऑपरेशन्स आता आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगदी मोफत केली जाणार आहेत। दी स्पाइन फाउंडेशनच्या वतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आज 2 रुग्णांची मणक्याची ऑपरेशन पूर्णतः मोफत करण्यात आली। दोन्ही रुग्णांची ऑपरेशन यशस्वी झाली असून दोन्ही रुग्ण ठणठणीत आहेत। दी स्पाइन फाउंडेशनचे सिनियर स्पाइन सर्जन डॉक्टर शेखर भोजराज आणि त्यांचे सहकारी स्पाइन सर्जन डॉक्टर आदित्य काशीकर यांनी ह्या यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडल्या। कलमट गावातील चंद्रशेखर हजारे आणि राधानगरी तालुक्यातील विजय चव्हाण या 2 रुग्णांवर आज स्पाइन सर्जरी करण्यात आली। कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या अस्थिरोग तज्ञ डॉक्टर धनंजय रासम, ऑपरेशन थिएटर इंचार्ज परिसेविका नुपूर पवार, दी स्पाइन फाउंडेशनचे सहकारी डॉक्टर व टीमने यासाठी सहकार्य केले। विशेष म्हणजे लाखो रुपये खर्चाची ही मणक्याची ऑपरेशन्स यापुढे सुद्धा अगदी मोफत केली जाणार आहेत। मणक्याचं दुखणं म्हटलं की माणसाला निश्चित त्रास हा ठरलेलाच, पण ह्या मणक्याच्या दुखण्यावरती सुद्धा अद्ययावत उपाय आहेत। मात्र हे उपाय शहरी भागामध्ये असतात। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीसारख्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा आज मणक्याची 2 ऑपरेशन झाली आहेत आणि विशेष म्हणजे ही दोन्ही ऑपरेशन्स मोफत झालेली आहेत, ती दी स्पाइन फाउंडेशनच्या वतीनं। दी स्पाइन फाउंडेशनचे सिनियर सर्जन डॉक्टर शेखर भोजराज आणि त्यांच्या टीमने हे दोन्ही ऑपरेशन यशस्वी केले आहेत। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आहेत डॉक्टर शेखर भोजराज। डॉक्टर नमस्कार आणि खूप खूप अभिनंदन आपलं की कणकवलीसारख्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा दी स्पाइन फाउंडेशनच्या वतीनं आपण आज मणक्याची ऑपरेशन सक्सेसफुली केलेली आहात। ही ऑपरेशन नेमकी कशी केलात आपण, कोण होते पेशंट आणि कशा पद्धतीने हे पेशंट आपल्याशी अप्रोच झाले? स्पाइन फाउंडेशन एक अशी संस्था आहे जी मुंबईतले काही डॉक्टर्सनी मिळून 25 वर्षापूर्वी चालू केली आणि त्याचं ध्येय किंवा उद्देश आहे की गरीबात गरीब आणि गावातल्या अगदी आतल्या भागामध्ये जे लोक असतात, त्यांना मणक्याचा आजार असतो, मानपाट कंबर, त्यांच्यापर्यंत पोचायचं आणि त्यांना मार्गदर्शन करायचं, त्यांचा तपास करायचा, त्यांना औषधं द्यायची आणि त्यातले जे निवडक पेशंटना शस्त्रक्रियेची किंवा सर्जरीची गरज असेल तर ते पण ऑर्गनाईज करायचं। तर ते पेशंट काही मुंबईला घेऊन जाता येत नाहीत, त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल किंवा गव्हर्मेंट हॉस्पिटल जिकडे मोफतमध्ये इलाज होतो तिथे आम्ही त्या पेशंटची सगळी सोय करून ती शस्त्रक्रिया किंवा ऑपरेशन करतो। गेल्या महिन्यात 1.5 महिन्यापूर्वी आम्ही इकडे आलो, कारण आम्हाला कळलं की कणकवलीमध्ये अशा प्रकारची सुविधा नाही आहे आणि आम्ही सर्वे केला, लोकांना भेटलो आणि डिपार्टमेंटला भेटलो, हॉस्पिटल बघितलं आणि तेव्हापासून आत्तापर्यंत असे 4-5 पेशंट आम्ही निवडले ज्यांना ऑपरेशनशिवाय गत्यंतर नव्हतं। त्यातले 2 पेशंट ऑपरेशन करता तयार झाले। त्या दोन्ही पेशंट वयस्कर होते, त्यांना चालता येत नव्हतं, 5 मिनटं चाललं की बसायला किंवा झोपायला लागायचं। तर त्यांचा सगळा तपास करून आज त्यांची आम्ही मुंबईहून खास आमची टीम घेऊन आम्ही आलो आणि आज सकाळपासून आत्तापर्यंत ती 2 ऑपरेशन सक्सेसफुली कंप्लीट केली आणि आता अजून काही पेशंट आलेले आहेत, तर ते 2 ऑपरेशन सगळे पेशंट्स ठीक झाले की खाली जाऊन आम्ही नवीन बॅचचे पेशंट्स बघणार आणि त्याच्यातून परत सर्जिकल काही निघाले ऑपरेशनचे तर आमचा विचार आहे दर 2-3 महिन्यांनी किंवा त्याच्यापेक्षा लवकर येऊन त्या पेशंट्सवरती शस्त्रक्रिया करून त्यांना चांगलं करायचं। सर, मणक्याचं ऑपरेशन म्हटल्यानंतर साधारणतः कुठलाही असू देत, तो मग तो मानेचा असू देत, पाठीचा असू देत किंवा कमरेचा असू देत, रुग्णाच्या मनामध्ये आणि रुग्णाच्या नातेवाईकांच्या मनामध्ये विशेषतः भीती असते, नाही झालं तर लोळाच होईन मी किंवा काय होईल, असं नेमकं असतं का की हे गैरसमज आहेत? काय सांगाल या संदर्भात? नॉर्मली मणक्याचे आजार जरी खूप कॉमन किंवा जास्ती प्रमाणात असले तरी चांगली बातमी अशी आहे की 80% लोकांना काही ऑपरेशनची गरज नसते। त्यांना बरोबर निदान करायला लागतं, काही औषधं द्यायला लागतात, काही व्यायाम, त्यांची जी कामं असतात त्याच्यात काही बदल करून आणले की 80% लोकांना बरं वाटतं। फक्त 20% पेशंट किंवा असे असतात ज्यांना जास्ती तपास करायला लागतो, त्या जसं काही एक्सरे आहे, MRI आहे, CT स्कॅन आहे आणि ते तपास करून झाल्यानंतर
त्यातलेसुद्धा फक्त 10% पेशंटना खरंच ऑपरेशनची गरज असते. त्यामुळे असं नाही की प्रत्येक पेशंट जो आम्ही बघतो त्याला ऑपरेशन सांगतो. दुसरं म्हणजे मणक्याचं ऑपरेशन आम्ही तेव्हाच उपदेश किंवा ॲडवाईज करतो जेव्हा ती अगदी गरज आहे. त्याचा अर्थ काय की नाही केल्याने ॲक्च्युली त्या पेशंटला जास्ती त्रास होणार आहे. त्यामुळे आम्ही पेशंटना सांगतो की तुमचं औषधांनी पट्ट्यानी फिजिओथेरपीनी बरं होण्यासारखं नाही आहे आणि तुम्ही समजा ऑपरेशन केलं नाही तर जसा वेळ जाईल तसा हा विकार किंवा प्रॉब्लेम जास्ती वाढत जाईल. अशा प्रकारे त्यांना आम्ही कन्व्हिन्स करतो. आणि आजकाल आणि आमचं फाउंडेशन मी सांगितलं की 25 वर्ष चालतं आहे आणि आमच्यामध्ये सगळे सिनियर डॉक्टर्स आहेत आणि याचा कॉम्प्लिकेशन किंवा रिस्क फॅक्टर खूप कमी असतो बाकीच्या कुठल्याही ऑपरेशनसारखं. त्यामुळे करणं जरुरीचं असतं आणि आम्ही ते पेशंटना समजावून सांगतो. सर, आपण मोस्ट सिनियर आहात ऑर्थोपेडिक सर्जन. आतापर्यंत आपल्या हातातनं किती ऑपरेशन झाली असतील, काय सांगाल? फाउंडेशननी आत्तापर्यंत 45,000 पेशंट्स बघितले गेल्या 25 वर्षात. आम्ही वरती बंगाल ओरिसापासून खालती तामिळनाडूपर्यंत आणि गुजरातपासून ओरिसापर्यंत आमचं काम करतो. महाराष्ट्रात कमीत कमी 4-5 आदिवासी आणि नक्षलवादी एरियातसुद्धा जाऊन काम करतो. गडचिरोलीचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. आणि त्या 45,000 पेशंटमधनं आत्तापर्यंत आम्ही 2,225च्या वरती ऑपरेशन्स केलेली आहेत मणक्याची, कम्प्लिटली मोफत फाउंडेशनतर्फे. सर, मोफत ऑपरेशन करता ही अत्यंत चांगली गोष्ट आहे, कारण गोरगरीब रुग्णांना लाखो रुपयांचे मणक्याच्या ऑपरेशनचे खर्च नक्कीच म्हणजे अफोर्डेबल नसतात. साधारणतः किती खर्च होतो जर प्रायव्हेटमध्ये हेच ऑपरेशन करायला गेले असतील, जे आज ऑपरेशन आपल्या कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये अगदी मोफत झाली आहेत, 1 रुपया त्यांना खर्च आलेला नाही रुग्णांना. तेच ऑपरेशन जर त्यांनी खाजगी रुग्णालयात केली असती तर साधारणतः कोल्हापूर असतील म्हणा किंवा मुंबई असतील म्हणा किंवा पुणे असेल म्हणा, अंदाजे खर्च किती झाला असता? ते ऑफकोर्स हॉस्पिटल आणि फॅसिलिटीवर अवेलेबल आहे. काही ऑपरेशन हीच जी आता आम्ही मोफत केली ते 2-3-4 लाखापर्यंतसुद्धा खर्च होऊ शकतो. पेशंटनी समजा स्पेशल रूम, स्पेशल हॉस्पिटल सिलेक्ट केलं. पण जास्ती करून आम्ही ही ऑपरेशन्स 15,000 ते 20,000 खर्चामध्ये करतो अशा ठिकाणी. पण तो खर्च पेशंटला होत नाही. तो पेशंट एकतर आजकाल खूप सरकारी योजना आहेत, नंतर सिव्हिल हॉस्पिटल, सरकारी हॉस्पिटलमध्ये बऱ्याचशा गोष्टी मोफत असतात आणि जो बॅलन्स राहतो हे सगळं करूनसुद्धा जो पेशंटला खर्च करायला लागला थोडाफार, तो पण त्याला परवडत नसेल तर फाउंडेशन आपणहून पैसे देऊन ती गॅप भरून काढतो. सर, काय सांगाल, जे रुग्ण भीतीपोटी ऑपरेशन करायला टाळतात किंवा मेडिकल चेकअपसाठी सुद्धा टाळतात, विशेषतः आपण आता इथं सुरुवात केलेली आहे, ही पहिलीच ऑपरेशन झालेलं आपल्या माध्यमातून, तर यापुढे सुद्धा आपल्या ह्या उपक्रमामध्ये सातत्य असेल तर येथील ग्रामीण भागातील रुग्णांना आपण काय सांगाल? माझ्या मते मणक्याचे म्हणजे मानपाट कमरेचे जे आजार आहेत ते सगळ्यांनाच असतात आणि ते जास्ती करून 8-10 दिवसात, 2-3 आठवड्यात बरे होतात. पण जे दुखणी मणक्याची, मानपाट कमरेची जी बरेच दिवस चालू आहेत आणि सगळ्या प्रकारचा इलाज करूनसुद्धा ते बरे होत नाहीत, अशा पेशंटनी जरूर डॉक्टरचा सल्ला घ्यावा. आणि आता या ठिकाणी आपल्याला सुविधा अवलंबून आहे. डॉक्टर असम पण आहेत, ते पण आता फाउंडेशनशी जोडलेले आहेत. त्यामुळे त्यांची OPD आठवड्यात रोजची असते. तर कुठलाही असा आजार झाला तर डॉक्टरचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला आता तर मी खात्री करून दिली की असं नाही की डॉक्टरचा सल्ला घेतला की लगेच ऑपरेशन होणार. 80% लोकांना ऑपरेशनची गरज नसते. पण समजा गरज लागली तर मात्र हे करणं खूप आवश्यक आहे. तो सल्ला डॉक्टरांकडून, स्पेशलिस्टकडून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आजार होणं ही काही चांगली गोष्ट नव्हे, परंतु आजार झाल्यानंतर मेडिकल चेकअप करणं आणि मेडिकल चेकअप केल्यानंतर अत्यंत आवश्यकता असेल तर सर्जिकल ऑपरेशन करून घेणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे, कारण त्याच्यावरतीच आपलं पुढील आयुष्य जे काय आहे ते तंदुरुस्त राहू शकतं. सुदैवानं आज कणकवली उपजिल्हामध्ये 2 कमरेचे ऑपरेशन जे आहेत, मणक्याचे ऑपरेशन जे आहेत ते अगदी यशस्वी झाले आहेत आणि यापुढेसुद्धा या उपक्रमामध्ये द स्पाईन फाउंडेशन सातत्य ठेवणार आहे. ही ऑपरेशन्स लाखो रुपयांची ऑपरेशन्स विशेषतः अगदी म्हणजे अगदी 0 रुपये खर्चामध्ये रुग्णांचे करून देण्यात आलेले आहेत. आणि यासाठी पुढे सातत्य असतानाच कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील
अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर धनंजय रासम हे दी स्पाईन फाउंडेशनशी निगडीत झाले आहेत आणि त्याच्या माध्यमातून यापुढे सुद्धा ही ऑपरेशन्स मोफत होणार आहेत. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. स्पाईन ऑपरेशन झालेल्या दोन्ही रुग्णांची प्रकृती आता स्थिर आहे. ज्या रुग्णांना मणकेदुखीचा तीव्र त्रास असेल त्यांनी नक्कीच दी स्पाईन फाउंडेशनने उपलब्ध केलेल्या या सेवेचा लाभ घेत आपली मणकेदुखी दूर करावी अशी प्रतिक्रिया रुग्ण हजारे यांनी व्यक्त केली. चंद्रशेखर यशवंत हजारे, वय वर्ष 68, राहणार कलमठ कणकवली. मला मणक्याचा त्रास होता. 15 मिनटं चाललं की दोन्ही पाय बधीर व्हायचे आणि थांबायला लागायचं. म्हणून मी गेली 2 वर्ष आयुर्वेदिक उपचार वेगवेगळ्या ठिकाणी केले, कुडाळ, ओरस वगैरे बऱ्याच ठिकाणी, याने काय फरक आलेला नाही. मग रासम डॉक्टर यांनी मला MRI करायला सांगितला. कुडाळला मी MRI केला. MRI केल्यानंतर त्याच्यामध्ये 4थ्या आणि 5व्या मणक्यात मला गॅप आहे आणि तुम्ही ऑपरेशन मुंबई किंवा पुण्यातच जाऊन करा, स्पाईनचे स्पेशालिस्ट असतात त्यांच्यावरच करा म्हणून सांगितलं, सल्ला दिला. पण काही जणांचा सल्ला दिला काही जणांनी की हे कमरेचं ऑपरेशन असतं म्हणजे रिस्की असतं. म्हणून मी थोडे दिवस गॅप घेतला आणि पेपरला बातमी आली होती, स्पाईन फाउंडेशनवाले कणकवलीत शिबिर घेत आहेत हॉस्पिटलला, कणकवली रुग्णालयात सरकारी. तिथे मी आलो. तिथे 140 पेशंट होते. त्याच्यात आम्हाला 8 जणांना बाजूला काढलं आणि डॉक्टर भोजराज आणि त्यांची टीम मुंबईवरून आली होती. त्यांनी आम्हाला परत एकदा एका हॉलमध्ये घेऊन प्रत्येकाची फाईल बघून काय करायला पाहिजे ते सांगितलं. ऑपरेशन हाच पर्याय, दुसरा पर्याय काय नाही म्हणून सांगितलं. आणि ते म्हणाले आम्ही मे महिने साधारण ऑपरेशन करू. त्याप्रमाणे रासम डॉक्टरनी मला कॉन्टॅक्ट केला आणि 18 तारीखला ऑपरेशन आहे, तुम्ही सगळ्या टेस्ट करा म्हणून सांगितल्या. मग इको, त्याच्यानंतर ECG आणि MRI परत करायला सांगितला. ते सगळं केलं. रिपोर्ट ते मुंबईला पाठवले आणि काल मी ॲडमिट झालो. आज माझं ऑपरेशन झालं. स्पाईन फाउंडेशन ही संस्था यांनी सरकारीमध्ये माझं फ्रीमध्ये ऑपरेशन केलेलं आहे. हे जर मी खाजगीत केलं असतं तर मला 2 ते 3 लाख खर्च आला असता. आता जे डॉक्टर आहेत त्यांची गुगलवर माहिती आम्ही शोधली तर ते लीलावती आणि ब्रीच कँडी या ठिकाणी कार्यरत आहेत. फक्त स्पाईन फाउंडेशनचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांची टीम सेवाभावी त्याच्यातून भागातून विदर्भ वगैरे या भागात काम करते. कोकणात ते यंदाच फक्त आले आणि जर पेशंट वाढले तर ते परत येणार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी परत ही ऑपरेशन होणार. लोकांनी न घाबरता ही ऑपरेशन्स जर सांगितले डॉक्टरने करायला तर ती करून घ्यावीत. थँक्यू.